मुखे बोलवी सद्गुरु बुद्धिदाता अहं भारहा वागवी कोण माथा जडो भावना रामदासी सदाती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती जरी जरी वणिधेनु आठवी वत्स नित्य जननी करीत कामे बालकापासी चित्त तदुपरी गुरुमाये लेकुरा ठेवी प्रेम श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम आहे तू जननी मदीय न कळे अज्ञान मीले करू घाली गे मज प्रेम पाखर सदा दूरी नको गे धरू प्रेमे बाहत मुक्त कंठ करुनी नाही दुजे बंधन प्रल्हादा गुरुराज यानित तुम्हा माझे असो वंदन अधिष्ठान जेते प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला तो गुणातीत एका तयाचे निनामे चुके जन्म वेथा नमस्कार माझा गुरु एकनाथा श्रीराम समर्थ दिन क्रमांक 6 उपलब्ध उपस्थित सर्व दृश्य अदृश्य सद्गुरु भक्तांना महात्म्यांच्या चरणी विनम्र अभिवादन करूया आणि आपल्या या चातुर्मासातल्या सद्ग्रंथ वाचनाच्या या उपक्रमाचं कथन श्रवणाचा भाग आपण सगळेजण मिळून सुरू करूया. सज्जन हो, नाथ भागवत श्रीमद भागवताच्या 11 स्कंदावर शांती ब्रह्म नाथांनी जी टीका केली, जे निरूपण केले, केवळ तुमच्या माझ्यापुरता या काळातलाच नाही तर हा अनेक वर्षांपासूनचा प्रश्न होता. 16व्या शतकात सुद्धा हाच प्रश्न अनेकांच्या समोर होता. म्हणून अशा सामान्य माझ्यासारख्या अतिशय सामान्य प्रापंचिक या भवसागरामध्ये बुडणाऱ्या जीवाला भगवंताच्या दर्शनाचा लाभ होऊन त्याचा प्रपंच आणि त्याचा परमार्थ सुखकर व्हावा याच्यासाठी नाथांनी हा एवढा प्रपंच तुमच्या माझ्यासाठी नाथ भागवताच्या निमित्ताने केला. तर त्या नाथांचं जीवन इतकं सुंदर आहे. मी रोज वेगवेगळ्या याच्यामध्ये पाहतोय ना, तर असं वाटतं हे नाथांचं चरित्रच इतकं गोड आहे. तर असा हा महात्मा की ज्याने संपूर्ण जीवन आपलं अत्यंत आनंदाने घालवलंय. संतांचं जीवन चरित्र जेव्हा आपण पाहतो ना, तर सगळ्यात मोठी तफावत आपल्याला आपल्या प्रपंचात आणि संतांच्या प्रपंचामध्ये पाहायला मिळते. संतांनी सुद्धा गृहस्थाश्रम आचरलेला आहे. त्यांनी सुद्धा तुमच्या माझ्यासारखा गृहस्थाश्रम आचरला आहे. पण त्यांच्या गृहस्थाश्रमात त्यांच्या एकूण जीवनचरित्रामध्ये आलेले विघ्न, त्यांच्या वाटेला आलेलं प्रारब्धवशाने आलेलं दुःख म्हणा, ते इतक्या लीलया पेलू शकतात. आणि आपल्या भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य जसं की प्रभू रामचंद्रांपासून तर सगळ्या अवताधिकारांचं किंवा सकल संतांचं जीवनचरित्र अभ्यासत असताना असं लक्षात येतंय की यांची जीवनचरित्र याच्यासाठी वाचायची की भगवान राम असतील, भगवान कृष्ण असतील, हा परमात्मा अवताराने जेव्हा प्रसिद्ध झाला, अवताराने जेव्हा या पृथ्वी तलावर आला, तेव्हा तो मनुष्य देह धारण करून आला. आणि हा मनुष्य देह धारण करून त्यांनी मनुष्य धर्माचं सगळ्या मर्यादा पाळल्या. आपल्यासारखंच जीवन ते जगले, आपल्यासारखा गृहस्थाश्रम त्यांना होता. पण त्यांच्या जीवनात आलेले प्रसंग सज्जनो, साधारणपणे जर भगवान गोपालकृष्णाचं चरित्र पहा किंवा भगवान रामरायाचं चरित्र पहा, ज्या रामाचं आपण नाम घेतो, त्रयोदशाक्षरी मंत्र जपतो आपण, त्या रामाचं जीवनचरित्र जर आपण पाहिलं तर किती सुखकारक घटना आहेत सांगा बरं.
मग तरीही त्याचं नाम घ्यायचं का आपण, असे काही बुद्धिवादी प्रश्न विचारतात. तर मनुष्य जन्म घेऊन नर म्हणून जन्माला येऊन तुम्ही नारायण पदापर्यंत पोहोचू शकता, ब्रह्मपदापर्यंत पोहोचू शकता. कितीही अडचणी आल्या तरी तुम्ही त्या मात करू शकता. कितीही दुःख, कितीही अवहेलना होणारे प्रसंग जरी आले तरी तुम्ही त्याच्यावर मात करू शकता. आणि सद्गुणांचा परमोच्च बिंदू रामरायाच्या जीवनचरित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतो, की जे सगळे दैवी गुण, पण ते सगळे दैवी गुण रामरायाच्या जीवनचरित्रामध्ये, सीतामाईंच्या जीवनचरित्रामध्ये नवे नवे सगळं रामायणच पाहताना सगळी आदर्श मूल्य, सगळी नैतिक मूल्य, त्याचा परमोच्च बिंदू या सगळ्यांच्या जीवनचरित्रात दिसतो. तद्वतच संतांच्या चरित्रात सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो, नाथांच्या चरित्रात सुद्धा हा पाहायला मिळतो, की ज्या आपल्याला जे नाथ भागवत श्रवण करायचंय ते श्रवण करण्यापूर्वी ज्या महात्म्याने, ज्या महापुरुषांनी हे नाथ भागवत लिहिलं त्याचं आचरण काय होतं, त्याचं जीवनचरित्र काय होतं, तो कसा वागला, त्याच्या जीवनात काय काय प्रसंग निर्माण झाले, त्या त्या वेळेला त्याची जीवननिष्ठा काय होती, आणि सगळे नैतिक आणि अतिशय उच्च प्रतीची मूल्य त्या प्रत्येक प्रसंगात नाथांनी किती लीलया आपल्याला वापरलेली दिसतात. त्याचं चिंतन मनन केल्यानंतर लक्षात येईल की मग जे नाथांनी स्वतः लिहिलेलं आहे ते स्वतः आचरलेलं आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊलीच्या ज्ञानेश्वरी इतकंच महात्म्य, गीते इतकं महात्म्य, वेदान इतकं महात्म्य, उपनिषदान इतकं महात्म्य या सज्जन हो नाथ भागवताला आहे. म्हणजे नाथांचं जे चरित्र आहे अत्यंत विलक्षण असं आहे, अतिशय गोड आहे असंच मी म्हणेन. आपण पाहत होतो की नाथांचा विवाह झाला, गिरिजा माऊलींसारखी उत्तम पत्नी मिळाली, सुंदर संसार सुरू झालेला आहे. म्हणजे प्रपंच कसा असावा तर उत्कृष्ट असावा, आणि परमार्थ कसा असावा उत्कट असावा. तर उत्कृष्ट प्रपंच आणि उत्कट परमार्थ जो जनार्दन स्वामींचा बालपणापासून नाथांनी पाहिलेला होता ना, अगदी तसाच्या तसा, मी तर म्हणेल काकणभर त्याच्याही पुढे नाथ महाराजांचा प्रपंच. उत्कृष्ट प्रपंच, आदर्श प्रपंच आणि उत्कट असा परमार्थ याचा अतिशय गोड असा समन्वय नाथांच्या चरित्रामध्ये आपल्याला पाहिजे. म्हटलं ना तुम्हाला की रोजचं नैवेद्य वैष्णदेव नाथांचं दिनचर्या आपण सगळी पाहिली की पुराण सांगायचं, तर मी तुम्हाला सांगतो ना की नाथांच्या जीवनचरित्रामध्ये रोज नाथ महाराज भागवत पुराण जेव्हा सांगायचे तर प्रत्यक्ष गोदामाई, प्रत्यक्ष गोदावरी माता हे एका अत्यंत तेजस्वी स्त्रीचं रूप घेऊन नाथांचं भागवत ऐकायला रोज येत असे. रोज नाथांनी देह ठेवल्यानंतर आजही जेव्हा पैठणमध्ये भागवत सांगितलं जातं तेव्हा एक पाठ रांगोळी काढून बाजूला भागवतकाराच्या समोर ठेवला जातो की गोदामाई साठीचा तो पाठ घातलेला आहे. अशी ज्यांची वाणी, असं ज्यांचं आचरण होतं, अशा नाथ महाराजांचं जीवनचरित्र पाहत असताना तर सज्जनो साधारण 1550 ते 1560 चा काळ, आणि या काळामध्ये नाथांचं विपुल प्रमाणात लेखन सुरू आहे. हस्तामलक, चिरंजीवपद, स्वात्मबोध असे अनेक छोटे छोटे काव्य त्यांचे लिहून झाले होते. आणि त्याच्यानंतर मी काल तुम्हाला जे सांगितलं की नाथ भागवत सुद्धा काशीमध्ये जाऊन पंचाध्यायीचं आपण पाहिलं की तो ब्राह्मण करत होता, आणि पुढची कथा काल अंजली मॅडमनी सांगितली. संतांच्या जीवनचरित्रामध्ये संत स्वतः चमत्कार कधी करत नसतात, पण संतांच्या त्या अति दिव्य सुंदर पवित्र आचरणाने, त्यांच्या साधनेने अगदी सहजतेने त्यांना इतक्या सिद्धी प्राप्त होतात. 8 प्रकारच्या सिद्धी आहेत.
अरिमा गरिमा लगिमा अशा अनेक सिद्धी आहेत. आणि त्या प्रत्येक सिद्धीचं एक वैशिष्ट्य आहे की ती सिद्धी तुम्हाला प्राप्त झाल्यानंतर अशा अशा प्रकारचे अनुभव त्या व्यक्तीच्या जीवनात येतात. त्या संताला त्याची गरज नसते, पण ते घडत असतात. नवे नवे त्यांचे सद्गुरू, तो परमात्मा अखंड त्या संताच्या जवळ नवे नवे त्याच्यामध्येच तो वास्तव्य करत असल्यामुळे ते प्रसंग सहजतेने घडत असतात. संतांना त्याचं काही घेणं देणं नसतं. संतांना ते अभिप्रेत सुद्धा नसतं. संतांच्या नाथांच्या चरित्रात अनेक प्रसंग जरी पाहायला मिळाले जे चमत्कारासारखे वाटतात, पण ते घडले नाही, ते सत्य आहेत. नाथांच्या जीवनातला एक प्रसंग चमत्काराच्या रूपाने आपल्याला वाटतो, पण तो तसा चमत्कार लौकिक दृष्ट्या सहजतेने घडलेला. काय झालं? ज्ञानेश्वर माऊलींनी देह ठेवला आणि आपल्या सगळ्यांना माहित आहे की ज्ञानेश्वर माऊलींनी देह ठेवताना त्या आळंदीच्या त्या भुयारामध्ये जिथे समाधीसाठी महाराज माऊलींनी जागा निवडली होती, त्या भुयारामध्ये त्यांना सोडायला म्हणून एवढा संत मेळा जमला होता आणि आतमध्ये त्या आसनावर बसून देण्यासाठी म्हणून ज्ञानेश्वर माऊलीचा एक हात साक्षात परब्रह्म पांडुरंगाने धरला होता, दुसरा निवृत्तीनाथांनी धरला होता आणि ह्या दोघांनी त्यांना आसनावर बसवलं. माऊलींनी पुन्हा आपल्या सद्गुरूंचं आणि पांडुरंगाचं दर्शन घेतलं, दोघांचा निरोप घेतला, पद्मासन घातलं, ध्यान मुद्रा लावली आणि संजीवन समाधीसाठी तयार झाले. समाधी घेतली. माऊली नामदेवाने एक सुंदर अभंग केले. तो अभंग सकल संतांनी म्हटला. ती शिळा लावल्या गेली, व्यवस्थितरित्या बंद केली गेली. सोपान काका, मुक्ताई, निवृत्ती माऊली, सकल संत, नामदेव महाराज वगैरे त्या काळात. आणि नामदेवांनी देह ठेवल्यानंतर जवळजवळ पुढली 150, पावणे 200 वर्ष झाली. लोक ज्ञानेश्वर माऊलींना विसरले आणि ज्ञानेश्वरीलाही विसरले, असा काळ निर्माण झाला. काय धर्माची अवस्था होऊ शकते याचं कारण आपल्या समाजातलं नित्य नसलेलं आचरण. आणि नामदेवानंतर वारकरी संप्रदायाला कुणी मुख्य असा संत, सगळा वारकरी संप्रदाय चालवणारा असा पुढारी संत कोणीच नव्हता. आणि नंतर तो 1550-60च्या दरम्यान नाथ महाराजांच्या रूपाने लाभला, पुन्हा वारी. आणि आपल्याला माहित आहे की जनार्दन स्वामींच्या चरणाजवळ बसून नाथांनी पुनश्च ज्ञानेश्वरी, अमृतानुभव याचा मनपूर्वक अभ्यास, चिंतन, मनन, श्रवण केलं. आणि ते ज्ञानेश्वर माऊलींचं प्रेम एवढं ओतप्रोत नाथांच्या अंगी भिनलं होतं. सद्गुरु निष्ठा तर होती, सद्गुरूंचं चिंतन होतं, पण सद्गुरूंच्या मुखातून ज्ञानेश्वरीचं जे त्यांचं श्रवण झालं होतं ते इतकं अंतःकरणात घट्ट बसलं होतं की ज्ञानेश्वरी, आळंदी, ज्ञानेश्वर माऊलींची वारी पुनश्च नाथांनी सुरू केली. आणि ही वारी सुरू होती. इकडे परमार्थ आणि प्रपंच पैठणमध्ये सुंदर सुरू होता. वारीला नाथांबरोबर इतके लोक जायचे की गेल्या 200 वर्षात विसरलेली आळंदी, विसरलेली ज्ञानेश्वरी पुनश्च सुरू झाली होती. पण या 200 वर्षाच्या काळात त्या ज्ञानेश्वरीमध्ये अनेकांनी आपल्या ओव्या, आपले अभंग मिसळून मूळ ज्ञानेश्वरी कोणती हे समजणार नाही अशी अवस्था निर्माण झाली होती. आणि नाथ महाराज पैठणमध्ये होते. आणि एक दिवस नाथांचा घसा दुखायला लागला. 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, वेगवेगळ्या प्रकारचे आयुर्वेदिक औषधं, चाटणं, काढे सगळं झालं आणि घसा नाथ महाराजांचा सुजला. 3-4 दिवस त्या घशावरची सूजच कमी होईना, नाथांना बोलता पण येईना अशी अवस्था नाथ महाराजांची झाली. लक्षात येईना नाथ महाराजांच्या की अरे माझा घसा का दुखतोय, माझा घसा का सुजलाय, औपथ्य तर काही खाण्यातच नव्हतं, काय झालं असेल म्हणून नाथ महाराज चिंतन करत होते.
संध्याकाळचं नित्याचं कीर्तन आटोपलं नाथ महाराजांचं. नाथ महाराज विश्रांतीला म्हणून गेले शयन कक्षामध्ये. नित्याप्रमाणे सद्गुरूंचं ध्यान केलं आणि नाथ महाराज आपल्या अंथरुणावर पहुडले. आणि सज्जनो, पहाटे पहाटे उठायची वेळ झाली, 3:30 पावणे 4चा वेळ असेल. आणि नाथ महाराजांना अतिशय सुंदर असा दृष्टांत झाला. आणि दृष्टांतामध्ये प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माऊली आली आणि माऊली म्हणाली, अरे नाथा, माझ्या घशाला अजान वृक्षाच्या मुळ्यांनी फास टाकलाय. 200 वर्ष समाधी घेऊन झाली होती, संजीवन समाधी होती. अजान वृक्ष आळंदीला आजही आहे. त्याच्या मुळ्या खाली आल्या आणि त्यांनी माझ्या घशाला फास घातलाय रे. म्हणाले, नाथा, तो फास तू आळंदीला येऊन मुक्त कर, तेव्हा तुझा घशाची सूज कमी होईल. असं स्पष्ट सांगितलं. नाथांनी माऊलींचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेताना त्याच दृष्टांतामध्ये आश्वासन दिलं, माऊली, मी लवकरच येतोय आपल्या आज्ञेप्रमाणे. साधारण 1550 ते 60च्या काळातली सज्जन ही घटना असेल. असं कसं होत असेल? खरंच होत असेल का? हा चमत्कार आहे नाथांच्या जीवनातला? नाथांच्या जीवनात असे चमत्कार घडलेले अनेकांनी पाहिले. पण आता मी तुम्हाला हे सांगतोय तर आपल्यापैकी अनेकांच्या मनामध्ये असा प्रश्न विचारतो की संत होते, असं कसं होईल? त्यांच्या गळ्याला तिकडे फास लागला, यांच्या घशावर कशी काय सूज झाली? पैठण कुठे? आळंदी कुठे? विज्ञान मतवादी असलेले आपण, आपल्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. पण 16व्या शतकात घडलं बाबा, आपण तर आता 21व्या शतकात काम करतो. हे असं घडणं शक्य आहे? सज्जनो, हो, आहे. नाथांच्या त्या काळात नाथांबरोबर झालेले चमत्कार नाथांच्या समकालीन प्रतिष्ठान नगरीतल्या लोकांनी पाहिले. सुदैवाने, श्रींच्या कृपेने आपल्यापैकी आजही काही लोक साखरखेर्ड्यामध्ये उपलब्ध आहेत की ज्यांनी हा प्रकार पाहिला. त्या समर्थ सद्गुरू प्रल्हाद महाराजांच्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो की संतांचं संतत्व, सद्गुरूंचं सद्गुरुतत्व आणि सत्शिष्यत्व हे केव्हा एकमेकांमध्ये मिसळून जातं, त्याचं कारण सुद्धा आहे ती तादात्म्यता. एवढी तादात्म्यता नाथांची आपल्या उपास्य दैवतेविषयी, ज्ञानेश्वर माऊलींविषयी, आपल्या सद्गुरूंविषयी होती की अखंड चिंतन सद्गुरू आणि ज्ञानेश्वर माऊलीचं अखंड चिंतन होतं. आणि त्या चिंतनामुळे ते तादात्म्य पावल्यानंतर ते एकरूप होऊन जातात. सज्जन हो, शरीर कुठेही असेल पण अदृश्य असणारं आत्मतत्व, अदृश्य असणारं एक जे चैतन्य तत्व आहे ते चराचरामध्ये भरलेलं आहे, त्याचा हा परिणाम होता. ही गोष्ट समर्थ सद्गुरू प्रल्हाद महाराजांच्या जीवनामध्ये मी तुम्हाला सांगतो. साखरखेर्ड्यामध्ये महाराज होते. 70-80च्या दशकात 1960 ते 70च्या काळामध्ये 75 पर्यंत झालेली घटना आहे. सद्गुरू रामानंद महाराजांची स्थापना साखरखेर्ड्यामध्ये केली. लौकिक अर्थाने आपल्याला समजण्यासाठी म्हणतो की मूर्ती होती, पण आपले ते सद्गुरू प्रत्यक्ष आहेत या भावनेने नित्य महाराज वागत असत की हे रामानंद महाराजांची मूर्ती नाही. त्यांना मूर्ती म्हटलेलं आवडत नसायचं. की नाथांना आलेला दृष्टांत खरा कसा हे समजून सांगण्यासाठी म्हणून मी दृष्टांत पुन्हा देतो. दृष्टांतामध्ये दृष्टांत जो पाहिलेला मी माझ्या सद्गुरूंच्या बाबतीमध्ये घडलाय. सद्गुरू प्रल्हाद महाराज रोज शेजारती जेव्हा व्हायची तेव्हा रामानंद महाराजांच्या मूर्तीजवळ, त्याला मूर्ती म्हणलेलं असेल ते, अरे महाराजांजवळ लोटी प्याला भरून ठेवला का, रात्री लागतो बरं. आणि पुजाऱ्यांनी शेजारती केली आणि गडबडीत घासून स्वच्छ ठेवून चांदीचा लोटी प्याला घासून ठेवला होता. पटकन घेतला, तांब्या ठेवला, त्याला वाटलं त्यात पाणी आहे, लक्षात आलं नसेल म्हणून रिकाम्या चांदीच्या तांब्यावर प्याला ठेवला आणि ठेवून दिलं. शेजारती झाली, मंदिराचं दार लावून घेतलं. मंदिराच्या बाहेरच्या पाटवर सद्गुरू प्रल्हाद महाराज नित्याच्या जागी, स्वतःचा जप संपला, महाराज झोपले. रात्री 2:30 वाजता महाराजांच्या घशाला कोरड पडली. महाराज उठले, सेवेकराला म्हणले, अरे माझ्या घशाला कोरड पडली. तो म्हणला, पाणी देऊ का? नको म्हणा.
काय बघा, साधी घटना आहे. म्हणाले नको. पुन्हा थोड्या वेळाने उठले तर नामालाच बसले. 3:30 4:30 मानसपूजा झाली महाराजांची. काकड आरतीची वेळ म्हणून महाराज स्नानाला गेले. तेव्हा स्नान करून आले. म्हणले आता अरे भोपाळ्या म्हणायच्या, दार उघडा. भोपाळ्या म्हणू. दार उघडलं आणि महाराजांनी जाऊन पाहिलं तर रामानंद महाराजांच्या जवळ असलेल्या लोटी प्याल्यामध्ये पाणी नव्हतं. रामानंद महाराजांना रात्री तहान लागली. त्याची सूचना यांना या पद्धती. तादात्म्यता जर अशी असेल तर आजही ज्याचं अंतःकरण शुद्ध आहे, आपल्या सद्गुरूंप्रती, आपल्या उपास्य देवते, आजही तुम्ही तुमच्या घरी असलेली तसबीर न समजता ते महाराज आहेत, ते बसलेले आहेत, ते माझ्याकडे पाहतायत, मी बोललेलं ते ऐकतायत, मी दिलेला ग्लासभर पाणी, मी दिलेलं ग्लासभर दूध ते प्राशन करतायत. दृश्यामध्ये ते तुम्हाला संपलेलं दिसणार नाही, पण ते त्यांना जर दिलं नाही तर संध्याकाळी तुमची जर श्रद्धा खरी असेल, सांगतील बाळा आज मला दूध दिलं नाही का. हा अनुभव सामान्य माणसाच्या जीवनात सुद्धा येऊ शकतो, पण त्याच्यासाठी गरज आहे ती तादात्म्य पावण्याचा अभ्यास करण्याची. महाराजांचं एक वाक्य आहे की उपासक जेव्हा स्वतःला विसरतो तेव्हा उपास्य दैवतेमधून, तुमच्या घरच्या तसबिरीतून महाराज तुमच्याशी बोलतील. हे सत्य आहे. एकदा चुकून रामपंचायतन महाराजांना जे ब्रह्मचैतन्यांनी रामानंद महाराजांना दिलं आणि जे रामानंद महाराजांनी 1920 साली प्रल्हाद महाराजांनी दिलं, ते रामपंचायतन आजही खिरड्यामध्ये एवढं आकाराचं आहे, 750 ग्रॅम वजनाचं, काळा गंडकीवरचं आहे. काकड आरतीच्या वेळेला 2 निरांजन्या रामरायाच्या अगदी जवळ ठेवलेल्या होत्या आणि महाराज दूर पलंगावर झोपलेले. ते बरं नव्हतं. शेवटचा काळ होता महाराजांचा. अगदी 1977-78 सालची घटना आहे. महाराजांनी 1979ला देह ठेवला. मला सांगायचे तादात्म्यता काय असते हे शिकण्यासाठीच आपण इथे याचं चिंतन करतोय सज्जन हो. प्रत्यक्षात मी माझं स्वांत सुखाय करतोय. आपण श्रवण करा. आणि त्या 2 निरंजन्या रामपंचायतीवर ठेवले. ते महाराज मागच्या रूम मध्ये मच्छर जाणी लावून पहुडलेले होते प्रकृती अस्वास्थ्यामुळे. आणि तो सेवेकरी म्हणजे विनायकराव धानोरकर आरती करत होते. महाराजांनी दुसऱ्या सेवेकऱ्याला बोलवलं आणि सांगितलं विनायकरावांना सांग की रामरायाला चटके बसतायत, दोन्ही निरंजन्या बाजूला करा. महाराजांना माहिती नव्हतं की रामराय कुठे, किती अंतरावर होते. ते त्या रूम मध्ये आणि आरती इथे सुरू. एवढी तादात्म्यता असली तर काय होतं, तर ज्ञानेश्वर माऊलींनी येऊन सांगितलं की नाथा, माझ्या गळ्याला अजान वृक्षाचा फास लागलेला आहे. तो फास काढल्याशिवाय तुझ्या गळ्यावरची सूज कमी होणार नाही. नाथ पैठणवरून निघाले. सज्जन हो, आळंदीचं जवळच्या आज जिथे समाधी आहे त्या समाधीच्या तिथे अरण्य निर्माण झालं होतं. 200 वर्षात पुन्हा कोणीच केलं. एवढा मोठा प्रत्यक्ष परमात्मा त्या आळंदीमध्ये नांदला. 20 वर्ष त्यांनी एवढं मोठं कार्य केलं. ज्ञानेश्वरी भावार्थ, दीपिका, अमृत हे आणि हरिपाठ लिहिला. आणि तो महात्मा जात नाही तर काही वर्षात समाज त्याला विसरला. एवढं दुर्दैव आहे हे आपलं. नाथ महाराज गेले तर आळंदीची ती समाधीच त्यांना सापडली. 3-4 दिवस ते फिरत होते त्या अरण्यामध्ये. पुन्हा प्रार्थना केली की मला सापडत नाही. माऊलींनी पुन्हा संकेत दिले. त्या पद्धतीने नाथ महाराज 2-3 माणसांना तिथे घेऊन गेले. तर एवढी झाडं वाढली होती की कुठून समाधी शोधायची आणि कुठून आत जायचं, म्हणजे ज्या शिळा लावलेली होती ती शिळा सापडायला तयार. खूप प्रयत्न केले नाथांनी आणि ते झाडं कापले तेव्हा ती शिळा दिसली. 2 माणसाच्या मदतीने नाथांनी ती शिळा बाजूला केली. एकटे नाथ आत गेल्यानंतर माऊलींच्या समोर उभे राहिले. माऊलींनी सांगितलं की अरे ह्या अजान वृक्षाच्या फास काढ. तो काढला आणि त्याच्यानंतर माऊलींनी सांगितलं, त्याच्यावर बाबा बेलसर असं म्हणतात की ज्या अनेक वेगवेगळ्या ओव्या ज्ञानेश्वरीमध्ये घातल्या होत्या त्या अजान वृक्षाच्या मुळ्या काढून टाक. ही माझी ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध कर आणि शुद्ध प्रत तू आता जगाला दे. त्यानंतर माऊलींचं दर्शन केला आणि जीर्णोद्धार केल्यानंतर
पुनश्च आळंदीला जाणारी वारी आणि आळंदीहून पंढरपूरला जाणारी वारी नाथ महाराजांनी सुरू केली. त्यानंतर नाथ महाराजांनी त्या काळात जेवढ्या काही ज्ञानेश्वरीच्या विखुरलेल्या प्रती, वेगवेगळ्या प्रती होत्या, त्या सगळ्या प्रती ज्ञानेश्वरीच्या एकत्र केल्या. रोज स्वतः माऊलींचं, सद्गुरूंचं ध्यान करावं, मानस पूजा करावी आणि रोज त्या सगळ्या प्रतींमधल्या अशुद्ध ओव्या, भरकटलेल्या किंवा त्यामध्ये मुद्दाम टाकलेल्या सगळ्या ओव्या नाथ महाराजांनी वेगळ्या केल्या. स्मरण केलं सद्गुरूंचं आणि ज्ञानेश्वर माऊलींचं स्मरण करून शुद्ध ज्ञानेश्वरीची प्रत जी आपल्याला आज दिलेली आहे ती नाथांनी दिली. त्याच्या अनेक प्रती करून त्या सर्वांपर्यंत पोहोचवल्या. आणि सज्जन हो, त्या समाधीचा जेव्हा उद्धार झाला, जीर्णोद्धार झाला, तेव्हा लखोजीराव जाधवांची कन्या मातोश्री जिजाऊ माऊलींनी त्या समाधीच्या समोर पहिला अखंड दिवा लावण्याचा संकल्प केला आणि त्याच्यानंतर हिंदुत्वाचा दिवा घरोघरी लावणारा कुलदीपक छत्रपती शिवाजी जिजाऊंच्या पोटी जन्माला आले. असा हा सुंदर इतिहास. एकीकडे अध्यात्म आहे, एकीकडे राष्ट्रधर्म, इकडे धर्म आणि इकडे राष्ट्रधर्म आहे. तेव्हापासनं तो अखंड दिवा माऊलींच्या तिथे भोसले घराण्यांच्या वतीने लावला जातो. प्रती केल्या, सगळ्यांना दिल्या. नाथ महाराजांचा प्रपंच आणि परमार्थ असा चालू होता. सज्जन हो, नाथांचं वागणं शांती ब्रह्म म्हणून प्रसिद्धच आहे. शांती ब्रह्म हा पहिला संत नाथ महाराज. मी तुम्हाला परवा एक प्रसंग सांगितला होता की त्या ब्राह्मणाचा. पण असे कितीतरी प्रसंग आहेत. एवढे मोठे नाथ, पण जीवनचरित्र संतांचं आपल्याला सांगितलं जात असताना सगळ्या चांगल्या गोष्टी आपल्या समोर येतात. पण त्या चांगल्या गोष्टींच्या मागे सुद्धा एक अदृश्य, न वाचकांच्या समोर न आलेलं पण एक विश्व वेगळं असतं. एवढे मोठे नाथ प्रसिद्ध होत असे तरीही त्या नाथांची कुटाळकी करणारे लोक तिथे होतेच. नाथांची निंदा करणारे सुद्धा होतेच. यवनांचाच काळ होता. नाथ रोज 3 वेळेला संध्येसाठी म्हणून गोदावरीवर जायचे, गंगामाईला जायचे. दुपारी मध्यान्ह संध्येला म्हणून नाथ चालले होते आणि एक पान तंबाखू खाऊन एक यवन एका रस्त्यावर बसलेला होता. काहीही कारण नव्हतं. हिंदू धर्माचा द्वेष म्हणून की काय म्हणून त्यांनी नाथाच्या अंगावर पिचकारी टाकली. एकदा टाकली, पुन्हा नाथ गेले, पुन्हा स्नान करून आले, पुन्हा गेले, पुन्हा. असं अनेक वेळा झालं. नाथांनी एकदाही त्याला म्हटलं नाही. शेवटी त्याला पश्चाताप झाला आणि नाथांनी त्याला शरण आला. तो नाथांनी उपदेश केला, अरे तुझा अल्ला आणि भगवंत हा वेगळा नाही. तो सगळ्या चराचरात बसलाय. तो केवळ मस्जिदीमध्येच नाही किंवा केवळ पुराणांमध्येच नाही. आपल्या वागण्यातून, आपल्या चांगल्या आचरणातून तो दिसला पाहिजे, असा उपदेश नाथांनी केला. सज्जनो, ही कथा मी तुम्हाला आज सांगतोय. अशीच कथा एका शाळेमध्ये एक शिक्षक सांगत होते. सगळ्या मुलांच्या डोळ्यात पाणी आलं. सगळ्यांना नाथांविषयी आदर वाटला. त्याही मुलाला नाथांविषयी आदर होताच. पण तो 11 वर्षाचा मुलगा उभा राहिला. गाव होतं भगूर, नाशिक जिल्ह्यात. आणि त्यांनी आपल्या शिक्षकांना विचारलं की इतक्या वेळेला तो मुसलमान जर नाथांच्या अंगावर थुंकत होता तर बाकीचा हिंदू समाज काय झोपला होता का? आणि तो प्रश्न विचारणारे होते स्वातंत्र्यवीर सावरकर. हे आपल्या मुलांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आपली मुलं चांगली आहेत, सज्जन आहेत, पापभिरू आहेत, कंसात भित्री आहेत, पण धर्माविषयी, राष्ट्राविषयी त्यांना प्रेम आहे का? असेल तर ते योग्य पद्धतीने त्यांना व्यक्त करता येतं का? तर याचं उत्तर नाहीये. ते घडण्यासाठी म्हणून परमार्थ आणि राष्ट्रधर्म, परमार्थ आणि शौर्य गाथा आपल्या मुलांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे की नाथांसारख्या एवढ्या सत्पुरुषावर इतक्या वेळेला जर एक मुसलमान थुंकत असेल तर हिंदू समाजाची एकजूट तेव्हाही नव्हती. आणि त्यामुळे ही अवस्था काही वर्षानंतर
मी म्हटलं ना की आपला हैदराबाद मुक्ती संग्राम किंवा मराठवाडा मुक्ती संग्राम होऊन फार वर्ष झाली नाही. झाल्या आपण त्यांना जवळ घेतलं आणि त्याची परिणिती आजही आपण समाजामध्ये पाहतो. याचाही विचार धर्मशास्त्रांनी सांगितलेला आहे. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत वगैरे, पण धर्मस्य ग्लानी का? तर आपल्या आळसामुळे आहे, हाही विचार करण्याची. सज्जनो, नाथांचा हा प्रपंच असा सुंदर सुरू होता. नाथांचं वागणं शांती ब्रह्म म्हणून जे होतं ते अशा प्रकारचं होतं की शांती एवढी होती, संत होते ते. मग अशी शांती मी म्हटलं आपल्याला एवढ्या लवकर तर प्राप्त होणार नाही, पण निदान घरातली माझी चिडचिड जरी कमी झाली नाथ भगवत वाचून, तरी घरच्यांना आणि मला वैयक्तिक खूप फायदा आहे. त्याच्यासाठी का होईना म्हणून आपण नाथ भागवताचं श्रवण केलं पाहिजे. किती किती म्हणून चमत्काराचे प्रसंग, चमत्कारापेक्षाही मी काय म्हणेल त्याला, याला आपण चमत्कार म्हणून पाहूच नाही. नाथांच्या बाबतीमध्ये नाथांची वृत्ती इतकी समदृष्टी पाहते, आपण महाराजांच्या पदामध्ये म्हटलं की रामता नाही, समदृष्टी पाहते, इतकी समदृष्टी होती की अपपरभाव राहिलाच नव्हता. म्हणून राण्या महार नावाचा एक व्यक्ती होती. ती वारकरी संप्रदाय, दोघेही नवरा बायको वारकरी होते. तत्कालीन समाज व्यवस्थेमध्ये आपण त्यांना हरिजन म्हणूया. आणि हे दोघंही नाथ महाराजांच्याकडे रोज भागवत ऐकायला यायचे. नाथांवर अतिशय श्रद्धा असलेला हा राण्या महार आणि त्याची पत्नी रोज नाथांचं दर्शन घ्यायचे. खूप दिवस झाल्यानंतर एक दिवस त्यांच्या मनात आलं दोघांच्याही, आणि त्यांनी नाथ महाराजांना विनंती केली की महाराज, आमच्या दोघांची अशी इच्छा आहे की आमच्या घरी तुम्ही भोजन प्रसादाला या. ब्रह्मज्ञानी असलेला हा महात्मा लगेच कबूल केलं. हो येतो म्हणाले. उद्या गावातली माणसं आपल्या सगळ्यांना माहित आहे की दुसऱ्या दिवशी चर्चा की नाथ महाराज त्या हरिजनाकडे जेवायला चालले, त्या वस्तीमध्ये जेवायला जाणार, आता ब्राह्मण्याचं काय होणार, ब्राह्मण सगळे बाटले वगैरे वगैरे. तत्कालीन समाज व्यवस्थेच्या नुसार ते काही बोलले. आणि मग काही निवडक ब्राह्मण पाहायला गेले की हे कसे जेवायला जातात, कसे बसतात, म्हणून नाथांच्या मागे मागे 3-4 ब्राह्मण गेले आणि त्या राण्याकडे नाथ महाराजांना त्यांनी सुंदर रांगोळी काढली, पाठ मांडला, भोजन प्रसाद. नाथ महाराज जेवायला बसलेले त्या दोघांनी पाहिलं आणि आता ते 100% तिथे जेवायला बसले. आता त्यांच्या नावाने निंदा नालस्ती करायला हरकत नाही म्हणून अतिशय आनंदाने यांनी ब्राह्मण्य घातलं, हे तिथे जेवायला गेले, यांनी धर्म बुडवला वगैरे वगैरे सांगण्यासाठी म्हणून ते धावत आले. कुठे आले? नाथांच्या घरी आले. नाथांच्या घरी आले आणि पाहतात तर नाथ महाराज व्यासपीठावर बसून भागवतावर निरूपण करताय. पुन्हा पळत गेले, तिथे पाहिलं तर नाथ महाराज राण्याकडे भोजन प्रसाद देत आहे. पुन्हा मी असं म्हणेन की खरंच चमत्कार आहे. आता ही झाली पुन्हा 1500, नाथ महाराजांचा कार्यकाळ आहे 1532 ते 1599, 16व्या शतकातला हा काळ. आता आपण तर काही पाहिलं नाही बाबा, 3-4 वर्ष झाले, आता 300-400 वर्ष झाले वगैरे आपण असं म्हणून झालं असेल बाबा, अंधश्रद्धा आहे, अमकं तमकं. सद्गुरू रामानंद महाराजांचा काळ आहे 1886 ते 1930 ला रामानंद महाराजांनी देह ठेवला. अगदी 1920-22 साली घडलेली घटना मी तुम्हाला सांगतो, जी आपल्यापैकी सगळ्यांना माहित आहे की सद्गुरू रामानंद महाराजांचे एक शिष्य श्री रामदास तांबे हे रेल्वेमध्ये अधिकारी होते. आणि काय झालं, रामदास तांबेंची निस्सीम भक्ती रामानंद महाराजांवर होती. फार चांगले श्रद्धावान असे कोकणस्थ ब्राह्मण, अत्यंत बुद्धिमान, अतिशय बुद्धिवादी असे ते रामदास तांबे रेल्वेमध्ये अधिकारी होते. उत्तम इंग्रजी बोलणारे होते. आता 1970 साली त्यांनी देह ठेवला. त्यांची कन्या, त्यांचं वय आहे आता 78 वर्षांचं, माधवीताई पळशीकर म्हणून बँकेतनं रिटायर्ड झाल्या, पुण्यात राहतात. त्यांना मी भेटून आलोय
त्यांनी मला सांगितलेली कथा आहे. म्हणजे हे खरंच आहे का बाबा? पोथीत तर आहे, आपली श्रद्धा आहेच आहे. पण मी त्यांना ह्याच्या डिटेल्स विचारले की खरंच झालं होतं का असं? काय प्रसंग झाला की रामदास तांबे हे रामानंद महाराजांचे निस्सिम भक्त सेवेमध्ये असायचे. जेव्हा जेव्हा सुट्टी मिळायची पटकन रामानंद महाराजांकडे जालन्याला यायचे, त्यांच्या सेवेमध्ये राहायचे. आणि एकदा या दोघांचा संवाद झाला, रामानंद महाराज आणि रामदास तांबेंचा. आणि त्या संवादामध्ये रामानंद महाराज असं म्हणाले, अरे खऱ्या भक्तीने जर एखाद्या भक्ताने आपल्या सद्गुरूला जर आळवलं किंवा तळमळीने हाक मारली तर सद्गुरू तिथे प्रगट होतात. कारण सद्गुरू हे स्मृतुगामी आहे, म्हणजे स्मरण केलं की प्रगट होणारा जो असतो तो सद्गुरू. आणि हे वाक्य त्यांच्या कुठेतरी लक्षात राहिलं. आणि झाला काय प्रसंग तो चरित्रामध्ये आलेला नाही. हा मला माधवीताईंनी म्हणजे त्यांच्या कन्येने सांगितला. तर माधवीताई म्हणाल्या, काय झालं, माझ्या बाबांची आई इतक्या लहानपणी वारली की त्यांना आई आठवतच नाही. आणि मग काय झालं की एक दिवस आईची तिथी होती, श्राद्ध होतं. आणि त्या दिवशी त्यांना आईची इतकी विलक्षण आठवण आली की आई, मला तुझा चेहरा सुद्धा आठवत नाही ग. तू मला जन्म दिला, मी इतका मोठा गोरापान छान शिकलो. त्या काळात ते 10वी फर्स्ट क्लास होते, म्हणून फर्स्ट क्लास आल्याबरोबर त्यांना इंग्रजी, ब्रिटिशांचा काळ होता तेव्हा त्यांना इंग्रजी अधिकाऱ्यांनी पटकन रेल्वेमध्ये सर्व्हिस मिळाली. पण ज्या आईने मला जन्म दिला तिची आज तिथी आहे, तिची मी तिथी करतोय, पण ती कोण आहे मला कधी दिसलीच नाही. आणि इतकं रडू आलं त्यांना. म्हणाले, आणि त्या चिंतन करता 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 म्हणाले, आता ही आई नाही पण माझी सद्गुरू माऊली तर मला पाहिलेली ना, मी तर पाहिलंय ना तिला. मग माझे रामानंद महाराज, म्हणून त्याला इतकं भरून आलं. आणि एवढी रामानंद महाराजांची आठवण आली आणि डोळ्यातून धारा आली. महाराज तुम्ही तरी आता या ना. असं आईसाठी म्हणजे श्राद्ध होतं म्हणून पाठ मांडलेला होता. आणि आईची आठवण करता करता रामानंद महाराजांची आठवण झाली. आणि आठवण करता क्षणी दार वाजली. दार उघडलं तर रामानंद महाराज, अरे कशाला बोलवलं मला, म्हणाले तू. तर म्हणाले, मला खूप आठवण आली म्हणे तुझी. अरे आठवण झाली पण बरं जाऊ दे, आता काय. लगेच त्यांनी हा उल्लेख नाही, लगेच त्यांनी, महाराज तुम्ही कसे आले त्याचा विचारू नको, तू आठवण केली. मी अरे इकडे चालू होतो. रामानंद महाराज काय, मी गुप्त आलो नामकालच. ते म्हणाले, अरे इथे इकडे आलोच होतो म्हणाले भुसावळकडे, तर चला म्हणले तुझं भेट घ्यावी म्हणून आलो. तिथे राहिले. त्यांनी रामानंद महाराजांची पूजा केली, महाराजांना दशमी वगैरे केली. आणि मग ते म्हणाले, आता मी निघतो. ते म्हणाले, कसं निघतो. नाही तू काळजी करू नको, मी जसा आला तसा निघतो म्हणे. आणि रामानंद महाराज मुंबईवरून पुन्हा त्यांच्या दारातून गेले, खाली उतरले, तर पुन्हा वाटलं गेले. रामानंद महाराज आले आणि त्यांनी पत्र लिहिलं. मग जालन्याला पत्र लिहिलं. ते पत्र सुद्धा आहे आज. जालन्याला पत्र लिहिलं की तिथे हे होते आमचे कोण शोचे होते मोठे, रामभाऊ शो. आणि त्यांना पत्र लिहिलं की समर्थ सद्गुरू रामानंद महाराज कालच गेले आणि जालन्याला जाऊन ते 15 दिवस झाले. उलट टपाली त्यांचे पत्र आले नाही, म्हणून मी आपणास कळत आहे. आणि असं पत्र लिहिलं. आता त्यांनी पत्र पाहिलं तर या तिथीला तर महाराज गेली 15 दिवस झाले महाराज जालना राम मंदिर सोडून कुठेच गेलेले नाही. त्यांनी पुन्हा पत्र लिहिलं, असं काहीही झालेलं नाही. गेली 15 दिवस महाराज जालन्यासच मुक्कामास आहे, त्यांची प्रकृती बरी नव्हती म्हणून ते कुठेही गेले नाही. म्हणून रामानंद महाराजांच्या त्या याच्यामध्ये, जालनापुरी दिसला त्या क्षणी मुंबापुरी दिससे, जय जय सद्गुरु रामानंदा एकटक पुरवास. हे कसं होत असेल. तर पुन्हा आपण मागे गेलो. याचं उत्तर काय, तुमच्या माझ्या मनात असं कसं काय होत असेल बुवा, काय होत असेल. तर सज्जन हो, मी पण विज्ञानाचा विद्यार्थी आहे. आणि विज्ञान शिकत असताना आधी आम्हाला काही तत्व, काही नियम, काही लॉज शिकवले जातात की हे लॉज तुम्ही पहिल्यांदा पाठ करा, हे समजून घ्या, पाठ करा. आणि हे समजल्यानंतर मग तुम्हाला पुढचा विषय आम्हाला सांगता येईल. जसे विज्ञान किती वर्षांचं आहे. विज्ञान 400-500 वर्षापूर्वीच. आपलं अध्यात्मशास्त्र किती वर्षांचं आहे सांगतात. जिजस केव्हा झाला, 2500 वर्षापूर्वी. तथागत भगवान बुद्धांचा अवतार 2500 वर्षांपूर्वी. मग पैगंबरवासी मोहम्मद पैगंबरजी कधी झाले, 8व्या-9व्या शतकामध्ये. काय
इतक्या वर्षांचा त्यांचा. हिंदू धर्म कधी झाला? सनातन वैदिक हिंदू धर्म, सनातन, नित्य नूतन, सांगताच येत नाही, इतका जुना आहे. कारण आणि याच्या आधी कोण आहे? या सगळ्यांच्या आधी कोण आहे? हे आता निर्माण झालं, पण याच्या मागे कोण होतं? आधीपासून कोण आहे? सनातन वैदिक हिंदू धर्म. तर मी तुम्हाला सांगत होतो की विज्ञान असं सांगतं, जे 400-500 वर्षापूर्वी निर्माण झालं त्याचे लॉज आहेत, तसे काही नियम आपल्या वेदांनी, आपल्या उपनिषदांनी, आपल्या शास्त्रांनी, नवे नवे भारतीय तत्वज्ञानाने काही संकेत सांगितले. मी तुम्हाला सांगत होतो की 2 ठिकाणी प्रकट कसे काय झाले. ब्रह्मचैतन्य महाराजांनी 1913ला देह ठेवला आणि सांगितलं भाऊसाहेबांना की 12 वर्षांनी मी प्रगट होईल. 1925 डिसेंबरमध्ये ते प्रगट झाले. 1925 पासून तर 3 एप्रिल 1967 पर्यंत ब्रह्मचैतन्य महाराज वाणी रूपाने तात्यासाहेब केतकरांच्या मुखातून बोलत होते. तेव्हा त्यांनी तुकामाईंच्या पुण्यतिथीला एक प्रवचन केले, जसं ब्रह्मानंद महाराजांच्या पुण्यतिथीला एक प्रवचन केलं. मला पहिल्यांदा असं वाटलं ब्रह्मानंद महाराज तर 1918ला गेले, त्याच्या आधी ब्रह्मचैतन्य महाराज गेलेले आहेत, आणि मग ब्रह्मानंद महाराजांच्या पुण्यतिथीला ब्रह्मचैतन्य महाराजांनी कसं काय प्रवचन केलं? अगदी सुरुवातीच्या काळात मला असं वाटलं तर ते वाणी रूपाने केलं. तर तसं प्रवचन वाणीरूप महाराजांनी तुकामाईंच्या संदर्भात केलं. तुकामाईंच्या पुण्यतिथीला वाणीरूप महाराजांनी केलेल्या प्रवचनात वाणीरूप महाराज असं म्हणतात की माझे तुकामाई हे परमदयाळू होते, माझे तुकामाई हे प्रत्यक्ष परब्रह्म होते, ते फार प्रेमळ होते, माझी गुरु परंपरा फार उज्ज्वल आहे, माझ्या गुरु परंपरेतला प्रत्येक सत्पुरुष हा परमार्थाच्या उच्च पात्रतेचा होता. आणि त्याच्यानंतर पुढे म्हणाले, माझ्या सद्गुरूंनी, ब्रह्मचैतन्य महाराज सांगतात, माझ्या सद्गुरूंनी मला 2 विद्या दिलेल्या आहेत. त्याच प्रवचनामध्ये आहे हे प्रवचन उपलब्ध आहे. तुम्ही प्रवचनाचं आत्ताच नाही, जुनं पुस्तक काढा, त्याच्यामध्ये आहे. तर त्याच्यामध्ये वाणीरूप महाराज म्हणतात की माझ्या सद्गुरूंनी मला 2 विद्या दिल्या. एक, मी पाहिजे तिथे पाहिजे तेव्हा जाऊ शकतो, आणि 2, मी माझ्या माणसाचा अंतकाळ साधतो. ह्या 2 विद्या मला तुकामाईंनी दिल्या. बरं, ह्या विद्या इथेच थांबल्या का? नाही. आपल्या धर्मशास्त्राचं, माफ करा, आपल्या अध्यात्मशास्त्रामध्ये एक तत्व असं दिलंय की जेव्हा एखादा सत्शिष्य पूर्णपणे आपल्या सद्गुरूंशी तादात्म्य पावतो, सद्गुरूंनी सांगितलेलं साधन करून सद्गुरूंच्या कृपाशीर्वादाने सद्गुरूंशी तादात्म्य पावतो, तेव्हा सद्गुरू म्हणतात ना ते आपणासारखे करीती तात्काळ, हे विनाकारण लिहिलेलं नाही. ते अगदी खरं आहे. जे ब्रह्मचैतन्यांना, म्हणजे जे वशिष्ठांनी रामांना दिलं, जे तुकामाईंनी ब्रह्मचैतन्यांना दिलं, तेच ब्रह्मचैतन्य रामानंदांना दिलं, तेच आनंद सागरांना दिलं, तेच ब्रह्मानंदांना दिलं, आणि तेच सद्गुरू रामानंद महाराजांनी समर्थ सद्गुरू प्रल्हाद महाराजांना तसंच्या तसं दिलं. 1970-72चाच प्रसंग आहे. यज्ञेश्वर काळे म्हणून होते खिरड्यामध्ये, आणि महाराज जुन्या आताचं जे मंदिर, आपलं रामानंद महाराजांचं मंदिर आहे, तिथे पलंगावर संध्याकाळच्या वेळेला पहुडलेले होते. महाराजांचं वय खूप झालेलं होतं, आणि विनायकराव मामा, प्रकाश मामा तिथेच खिरड्यामध्ये होते. काहीतरी असा उत्सव झाला, आणि नंतर सगळे आवराआवरी सुरू होती. आणि उत्सव झाल्यानंतर काही जिंतूरची मंडळी खिरड्याला आलेली होती, आणि ही जिंतूरची मंडळी आणि चिखलीची मंडळी ही सगळी आता उत्सव संपला म्हणून राहिलेली सगळी कामं करण्यासाठी त्या दिवशी मुक्काम आला, आणि दुसऱ्या दिवशी सगळं आटपून प्रक्षाळ पूजा करून मग आपापल्या गावी जाणार होते. तर चिखलीचे माणसं आणि जिंतूरचे माणसं आपापसात रामानंद महाराजांच्या समोर विनायकराव मामांना सांगत होते की विनायकराव मामा, जिंतूरला परवा महाराज आले होते, आणि चिखलीचे म्हणत होते नाही नाही, परवाच्या दिवशी तर चिखलीला महाराज होते.
सद्गुरू प्रल्हाद महाराज ते म्हणाले चिखलीला होते. आणि जिंतूरवाले काही सांगता का हो म्हणले, आमच्या इथे होते महाराज, आमच्याकडे असं झालं आणि तसा उत्सव झाला, आमच्याकडे पूर्णाच्या पोळ्या केलं ते, हे म्हणले आमच्याकडे श्रीखंड केलं होतं. आपल्या गप्पा महाराज आल्यापेक्षा त्याच्याच होत्या, आपल्यासारखे ते बोलत होते. आणि ते हे सगळेजण विनायकराव मामाला सांगत होते. तेव्हा तिथे यज्ञेश्वर काळे नावाचे एक महाराजांच्याच परिवारातले होते. आणि विनायकराव मामा मग ते नोंदवून घेत होते, बा असं झालं तसं. तर ते यज्ञेश्वर काळे विनायकराव मामाला म्हणले, बा महाराज आपले संत आहेत, महात्मे परब्रह्म आहे, खूप मोठे आहेत, बा अशा काही अंधश्रद्धेच्या गोष्टी काही बोलू नका, महाराज इथे होते तिथे होते असं यज्ञेश्वर काळे कोणाला म्हणू लागले, विनायकराव मामा. विनायकराव म्हणले, बरोबर तुमचं मत असेल तसं काही हरकत. असं कुठं असतं का म्हणाले, काही महाराज मोठे आहेत हे सगळं खरं म्हणाले, पण काही सांगू नका म्हणे महाराजांच्या नावावर, असं म्हणणारे पण काही लोक असतात. त्याच्या मागे त्यांची भूमिका वाईट आहे असं मी म्हणत नाही, पण तुम्ही उगीच त्यांना इनलार्ज करू नका असं त्यांचं म्हणणं. हे संध्याकाळी 9:30-10च्या दरम्यान साखर खेरड्यामध्ये घडत होतं. विनायकराव म्हणले, बरोबर काय हरकत. आणि तेवढ्यात काहीतरी म्हणून यज्ञेश्वर काळे तिकडे गेले. जुनं मंदिर होतं, आता जिथे भोजन कक्ष आहे तिथे छोटा भोजन कक्ष होता, म्हणून यज्ञेश्वर काळे तिकडे गेले. जाताना त्यांनी काय पाहिलं होतं, इथे पलंगावर उपरणं घेऊन महाराज पडले. हे पाहून यज्ञेश्वर काळे तिकडे गेले मागे भोजन कक्षाकडे. तर भोजन कक्षामधून महाराज काठी टेकवत मंदिराकडे येत येताना दिसले. तेवढे आता तर महाराजांना आपण तिथे, त्यांना वाटलं महाराज लघुशन केलं तिकडे गेले असते. पटकन परत आले, इथे येऊन पाहतात तर महाराज पांघरून घेऊन झोपले. पुन्हा पटकन तिकडे जाऊन पाहतात तर महाराज काठी घेऊन यायला लागले. आणि मग येऊन पाहिलं तर महाराज झोपलेले. नमस्कार केला रामानंद महाराजांना. विनायकरावला म्हणले, विनायकराव माझं चुकलं, मी जे तुम्हाला म्हटलं की महाराजांविषयी असं काही सांगू नका 2-2, 3-3 ठिकाणी. बापरे म्हणले, रामानंद महाराजांसारखं असं आहे म्हणले, ब्रह्मचैतन्य महाराजांसारखं, माझं चुकलं बरं, मी बोल. सज्जन हो, यातून आपण हे आपल्या मुलांपर्यंत हे पोहोचवणं गरजेचं आहे की जसे सायन्समध्ये काही लॉज आहेत, काही नियम आहेत, काही तत्व आहेत, तसं आपल्या अध्यात्मशास्त्रामध्ये सुद्धा काही तत्व आहे की या दृश्य जगाच्या पुढे एक अदृश्य विश्व आहे, तिथे एक वेगळी शक्ती काम करते की जी शक्ती दृश्यात पण काम करते. एखादी गोष्ट आपल्याला डोळ्याने दिसत नाही म्हणून ती नाही, हे आता विज्ञान सुद्धा मान्य करायला लागलं आणि विज्ञान सुद्धा तिकडे जात आहे. तर त्या सृष्टीचे काही नियम आहेत आणि ते नियम असे आहेत की जेव्हा एखाद्याचं अंतःकरण, एखादा महात्मा आपल्या सद्गुरूशी पूर्णपणे तादात्म्य पावतो, तेव्हा त्या सद्गुरूंकडे असलेल्या सगळ्या शक्ती या व्यक्तीमध्ये ट्रान्सफॉर्म होतात. नवे चैतन्यातली सगळी शक्ती सामान्य माणसाच्या ठिकाणी प्राप्त होऊ शकते. डॉक्टर आर्यन शुक्ल नावाचे फार मोठे सायंटिस्ट होऊन गेले. 1967 साली हे डॉक्टर आर्यन शुक्ल पुण्यातल्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीमध्ये NCL मध्ये फ्लोरोसन्सवर काम, त्यांचं PhD झालेलं आहे. म्हणजे रात्री जे चमकणारे हे असतात की नाही काजवे, त्याच्यावर त्यांचं 1967 साली रिसर्च झालेलं आहे. आणि डॉक्टर आर्यन शुक्लंनी विश्व चैतन्याचे गूढ नावाचं एक सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे. हे आपल्या मुलांना वाचायला द्या. हे पुण्यात दगडूशेठ गणपतीच्या समोर जी दुकानं आहेत याची पुस्तकांची, तिथे मिळतं, अवश्य द्या. ही चैतन्य शक्ती काय आहे आणि ही चैतन्य शक्ती कार्य कसं करते, ही मानवी जीवनामध्ये कसं कार्य करते, याचं उत्तम उदाहरण हे आपल्याला या पुस्तकातून कळू शकतं. अशी अनेक पुस्तकं आहेत. पण सज्जनो, हे आपल्याला आपल्या मुलांपर्यंत श्रद्धेने पोहोचवायचं असेल तर त्यांना उत्तरं द्यावीच लागणार. तू असं करू नको, त्यांना दाबून, त्यांचं मुख दाबून आपल्याला प्रश्न मिटणार नाही. त्या पद्धतीने त्यांना सांगण्याची गरज आहे. असो, नाथ महाराजांच्या चरित्रामध्ये असा हा दिवा तिथे लागला आणि ज्ञानेश्वर माऊलींची पुनश्च ज्ञानेश्वरीची प्रत सगळ्या जगाला देण्याचं काम नाथ महाराजांनी केलं. मी तुम्हाला म्हटलं की एवढा मोठा हा महान संत, अपपरभाव नाही, केवळ माणसांमध्येच हा संत महात्मा देव पाहत नव्हता, तर मुक्या प्राण्यांमध्ये सुद्धा. तुम्हा सगळ्यांना आठवत असेल, आपल्याला 3रीला एक पुस्तक होतं नाथांचं, ते चित्र मला आजही आठवतं. नाथांनी त्या लेकराला असं घेतलं. नाथ महाराज, मी म्हटलं ना, मध्यान्ह संध्येला चालले होते गोदावरीच्या, आणि एक दलित हरिजनाची आई काहीतरी धुवायला, म्हणजे कापड वगैरे धुवून गावामध्ये आपल्या वस्तीला गेली आणि तिचं लेकरू त्या
रेतीमध्ये पाय पोळायला लागलं म्हणून त्याला आईच्या मागे धावता नाही आलं. नाथ महाराज संध्येला चालले, संध्या करून घरी येत होते, पाय पोळत होते, रणरणत ऊन होतं. तत्कालीन समाज परिस्थिती पाहता त्या लेकराला, त्या हरिजनाच्या लेकराला नाथांनी स्वतःच्या जवळ घेतलं, स्वतःचं उपरणं त्याला पांघरलं आणि स्वतः त्या वस्तीमध्ये जाऊन ते लेकरू त्या आईच्या हवाली केलं. आईच्या लेकराच्या दोघांच्या डोळ्यात पाणी होतं. इतकी भूतदया म्हणता येईल. हरिपंत, त्यांचे चिरंजीव हरिपंडित काशीला गेले. काशीची गंगा घेऊन, कावड घेऊन रामेश्वराला चालले. त्यांच्या स्वागताला नाथ महाराज आणि उद्धव गावाच्या वेशीला गेले. त्याच वेळेला त्या गाढवाला, आपला तोही प्रसंग आपण शिकलेलो आहे, ते गाढव तळमळत होतं. नाथांनी पंडितांकडून कावड घेतली, त्याला पाणी पाजलं. हरिपंत रागावले, उद्धव रागावला. प्रतिष्ठान नगरीतली अनेक मंडळी नाथांवर रागवली की त्यांनी काशीहून पाणी आणलं, ते रामेश्वराला न्यायचं, तुम्ही काय गाढवाला पाजाय. त्याच रात्री स्वप्न दृष्टांत झाला आणि रामेश्वराने सांगितलं की मला तुझी कावड पोचली. इतकी भूतदया. हे सगळं सांगायचं इतकं आपल्याला छान वागता येईल का नाही मला माहित नाही, पण एक आदर्श समोर असला तर त्या आदर्शापर्यंत पोहोचण्याची तरी तयारी मनुष्य करत असतो. तो आदर्श या संत चरित्रातून मिळतो. आणि संत चरित्रातून जगण्यासाठी मुख्य म्हणजे सगळा परमार्थ अगदी सोप्या भाषेत कशासाठी करायचं, सोप्या भाषेत जर सांगायचं तर संपूर्ण जीवन अत्यानंदात घालण्यासाठी परमार्थ. याचं कारण महाराज म्हणाले, अरे तुम्ही मुळात आनंद स्वरूप आहे, पण तुम्ही दुःखी का? असं दुःखी राहू नका. मानवी जीवनात येणाऱ्या कोणत्याही दुःखाच्या प्रसंगामध्ये तुम्ही तुमचा आनंद टिकवून तुमचा गृहस्थाश्रमातली सगळी कर्तव्य सहजतेने पार करू शकता. आणि तो आनंद नाही तर 21व्या शतकामध्ये ऑल आर फ्रस्ट्रेटेड ही परिस्थिती घराघरात आहे, कुटुंबात आहे, सदस्यात आहे. आत्ता डोळे लावून स्वतःला विचारा, आपल्याला इतकं मिळालंय पण आपण समाधानी आहोत का? श्रीराम समर्थ. त्याचं उत्तर शोधण्यासाठी म्हणून नाथांचा हा अभंग आहे.